विधान परिषदेत भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंमध्ये खडाजंगी। बच्चू कडू सभागृहात डिस्टर्ब करत असतात, हे खपवून घेणार नाही। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। तर सभापती बोलत असताना आपण गोंधळ घालताय ते आपल्याला पटतं का? बच्चू कडूंचा सवाल। अभिनेता सनी देओलच्या चित्रपटात तारीख पे तारीख डायलॉग गाजला, त्याप्रमाणे मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि महापौरांकडून तारखा दिल्या जातात, पण पाणी कधी येईल हे कोणालाच माहिती नाही। संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर अंबादास दानवेंचा सरकारला टोला। सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात कठोर कायदा करा, आमदार प्रकाश सोळंकेंची सभागृहात मागणी। तर विद्यमान कायद्यानुसार दोषींना 1 लाख रुपयांच्या दंडापासून ते मृत्यूदंडापर्यंत शिक्षेची तरतूद असल्याचं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात स्पष्ट केलं। तुकाराम मुंढेंची अन्न आणि औषध प्रशासन विभागातून बदली करू नका, शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांची सभागृहात मागणी। तर कामकाज यापुढेही असंच सुरळीत सुरू राहील, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विश्वास व्यक्त केला। मुंबईतील विधान भवनाच्या पायऱ्यांवर माकपचे आमदार विनोद निकोलेंचं आंदोलन। शेतकरी कर्जमाफीच्या सगळ्या अटी शर्ती रद्द करा आणि शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा करण्याची आमदार निकोलेंची मागणी। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढची सुनावणी 14 जुलै रोजी। आरोपी जयराम चाटेचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। एकत्रित चार्जशीट नामंजूर करण्यासाठी अर्ज केला होता। सुनावणी नियमित घेण्याची सरकारी पक्षाची कोर्टाकडे विनंती। बीडमधील देशमुख हत्या प्रकरणात जयराम चाटे या तिसऱ्या आरोपीचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार, धनंजय देशमुख यांची माहिती। पोलिसांवर विश्वास ठेवून घुले कुटुंबानं न्यायाचा लढा लढला पाहिजे, धनंजय देशमुखांनी मत व्यक्त केलं। मी आणि जे शिष्टमंडळ आहे, आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पण सुनेत्राताई आणि शिंदे साहेब यांची देखील आम्ही भेट घेऊन त्यांना एक आमचं ॲप्लिकेशन देणार आहोत की ही केस लवकरात लवकर सुरू होईल, ही केस लवकरात लवकर याचा निकाल लावा। या संदर्भामध्ये आम्ही लेखी स्वरूपामध्ये एक त्यांना अर्ज देखील आम्ही देणार आहोत। जे पोलीस अधिकारी आहेत, तपासी अधिकारी आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या कुटुंबानं पुढील जे न्यायाचा लढा आहे तो लढला पाहिजे। आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। लीलावती रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली। जरांगे यांच्या मुलाशी प्रसाद लाड यांची चर्चा। डॉक्टरांना मारहाण शिवीगाळ करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेसह 4ही आरोपी रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार। डोंबिवली मारहाण प्रकरणावरून केडीएमसीमध्ये रणकंदन, काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी आक्रमक। रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, कांचन कुलकर्णींचा आरोप। महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणात 3घांवर गुन्हा दाखल। मारहाण करणारे भाजप नगरसेवक सुरेश बामणे आणि इतर 2घांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अनेक तास 3घांची चौकशी करण्यात आली। योग्य पुरावा मिळाल्यानंतर अटक करू, पोलिसांनी स्पष्ट केलं। रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला मोठा धक्का। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत रोह्याचे माजी तालुका प्रमुख मनोज शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार। खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शालेय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप। हा घोटाळा महाराष्ट्राची बदनामी करणारा संजय राऊतांचा टोला। अहिल्यानगरच्या कर्जत नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड। नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र। अविश्वास ठरावापूर्वीच रोहिणी घुले यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। तुळजाभवानी मंदिराच्या कथित जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशानंतर 3 सदस्यीय समिती स्थापन। 4121 एकर जमिनीच्या चौकशीचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे समितीला निर्देश। अयोध्येतील राममंदिर दान चोरी विरोधात काँग्रेसचं भिवंडीत आंदोलन। काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन। दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलनातून मागणी। दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार। विदर्भात जुलै महिन्यातच पावसानं दडी मारल्यानं अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट। 1 जून ते 9 जुलैपर्यंत विदर्भात सरासरीच्या तुलनेत 16% पावसाची तूट। आगामी काळात समाधानकारक पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार।
नांदेडमधल्या विष्णुपुरीत काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या पुलाचा भाग कोसळला. दिल्लीतून NHAIचं पथक विष्णुपुरीत येणार. पुलाचा भाग कोसळला, त्याची पाहणी करून अहवाल तयार करणार असल्याची माहिती. सांगलीतील कृष्णा नदीच्या पातळीत घट. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं उसंत घेतल्यानं नदीची पातळी 25 फुटांवर. चांदोली धरणात आतापर्यंत 59% पाणी भरल्याची माहिती. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कामोणे येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळला. सुदैवानं त्यावेळी रुग्णालयात कोणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे पशुपालक आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नवीन इमारत बांधण्याची पशुपालकांची मागणी. भिवंडीतील कोंबडपाडा परिसरातील प्रणिता कॉम्प्लेक्समधील स्लॅब कोसळला. तळमजला असल्यानं घरातील लोकांनी तात्काळ धाव घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली. भिवंडीतील अन्सार मोहल्ला परिसरातील एका इमारतीचा स्लॅब कोसळला. स्थानिकांनी घरातल्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलं असून घटनेत केवळ एक मुलगी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. तळ कोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील आडेली धरणाच्या सिंचन विहिरीजवळ मोठं भगदाड. धरणात पाणीसाठा न करण्याचा निर्णय. पाटबंधारे आणि जलसंधारण विभागातर्फे यंत्रांच्या सहाय्यानं धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यासाठी कॅनॉल काढण्याचं काम हाती. जुलै महिन्यात झालेल्या पावसानं गोंदिया जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ. पुजारी टोला धरण 78% भरलं. धरणांमध्ये वाढलेल्या पाणीसाठ्यानं शेतकरी आणि नागरिकांना दिलासा. भंडाऱ्याच्या माडकी गावातील वैनगंगा नदीपात्रात अडकलेला ट्रॅक्टर आठवड्याभरानंतर बाहेर काढला. धापेवाडा बॅरेजमधून अचानक पाणी सोडल्यानं ट्रॅक्टरसह 3 जण नदीत अडकले होते. तिघंही सुखरूप असून ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झाल्याची माहिती. नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभार. चव्हाट्यावर पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा वरच्यावर बुजवल्यानं रस्ता खचला. ठेकेदारांची नावं काळ्या यादीत टाकण्याचे उपमहापौर विलास शिंदेंचे आदेश. भंडाऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीकामांना वेग. थकवा येऊ नये यासाठी लोकगीतं गात महिलांकडून भात लावणीच्या कामांना सुरुवात. खतांच्या किमती, मजुरीचे वाढलेले दर आणि बेभरवशाचा पाऊस यामुळे शेतकरी चिंतेत. रायगड जिल्ह्यातील रोह्यात खड्ड्यानं 32 वर्षीय तरुणाचा जीव घेतला. मृत व्यक्ती भातसई गावचा पोलीस पाटील. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीच्या युजर आयडीवरती 14 जणांचा संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचा ATS कडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये ATSची छापे. संभाजीनगर शहरातून 6 जणांना ताब्यात घेतलं. नाशिकच्या कळवण तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीनं बाळाला जन्म दिला. मोहनदरी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतली खळबळजनक घटना. नात्यातील अल्पवयीन मुलाचे पीडितेवर अत्याचार. अल्पवयीन मुलाला अटक करून बालसुधारगृहात रवानगी. नागपुरात दारूच्या नशेत मजुराचं अपहरण करून हत्या. पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर. शहरात रात्रभर फिरवून मारहाण झाली होती. 28 जूनला रस्त्यावर मजूर हेमलाल धृतलहरे जखमी अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी CCTVच्या माध्यमातून हत्या करणारा ऑटोचालक आणि साथीदारांना अटक केली आहे. सदर 3ही आरोपांनी लूटपाट करण्याच्या उद्देशाने मृतक यास ऑटोत बसवून मारपीट करून त्याचा मृत्यू झाला असल्याचे तपासात आढळून आले आहे. सदर 3ही आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून तसेच ऑटो ताब्यात घेण्यात आला असून PS नकडगंज यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास ते करीत आहे. चंद्रपुरातील सुमनताई मामुलकर यांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाला आणि विक्रीला स्थगिती. माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नीची फसवणूक करण्यात आली होती. भाचा अभिजित भुतेनं संगनमत करून 5 कोटींची मालमत्ता परस्पर त्यांच्या नावावर केली होती. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील दिघंची इथं शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या वादातून तुफान राडा. 5 एकर जमिनीच्या वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. भंडारा पोलिसांची अंमली पदार्थांच्या अवैध तस्करी विरोधात मोठी कारवाई. मोहिमेत 13 NDPS गुन्ह्यांमध्ये 80 किलो गांजा आणि 305 किलो कॉफी स्ट्रॉ हे घातक अंमली पदार्थ जप्त. बॉयलर प्रणालीद्वारे सगळे अंमली पदार्थ नष्ट केल्याची पोलिसांची माहिती. सांगली पोलिसांकडून गांजा आणि कोकेन जाळून नष्ट. आतापर्यंत 65 गुन्ह्यांमध्ये 1021 किलो गांजा आणि 276 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं होतं. 2 कोटी 15 लाख रुपयांचा कोकेन आणि गांजा जाळून नष्ट करण्यात आला.
वाशिम शहरातून 3 महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या 3 वर्षीय चिमुरडीचा अखेर शोध. पोलिसांनी 3 महिन्यानंतर अहिल्यानगरमधील खडकी इथून चिमुकलीची सुखरूप सुटका केली. अपहरण करणाऱ्या राम लांडकरला अटक. आईसोबत असताना 24 मार्च रोजी चिमुकलीचं अपहरण झालं होतं. छत्रपती संभाजीनगर फुलंब्रीत दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. व्हे पावडरसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल. फुलंब्री शहरातील सिद्धेश्वरराय दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. परभणीच्या पूर्णेमध्ये भेसळयुक्त दुधाची विक्री तापवण्यासाठी ठेवलं असता दुधाचं रबर सदृश घट्ट पदार्थात रूपांतर झाल्यानं प्रकार उघडकीस. दुधाचे नमुने घेतले असून प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर कारवाई करणार असल्याची एफडीए पथकाची माहिती. सोलापुरात सीएनजी भरण्यासाठी गेलेल्या पंपावर कारला अचानक आग. कारमधून धूर निघत असल्यामुळे कार पंपाच्या बाहेर काढण्यात आली. त्यानंतर कारनं पेट घेतला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय होत असल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातील गोरगरीब वारकऱ्यांची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून लूट होत असल्याचं समोर. महानगरपालिकेचं शौचालय वापरायला पैसे मागितले जात आहेत. वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा महानगरपालिकेचा दावा त्यामुळे खोटा ठरतोय. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. 2 भोंदू ज्योतिषांकडून देवीचा कोप झाल्याचं सांगत ज्येष्ठ महिलेला लुटलं. अंधश्रद्धेचा फायदा घेत फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास. नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतली घटना. नागपूरमध्ये हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या नावानं सोशल मीडियावर भाविकांची फसवणूक. बनावट वेबसाईटद्वारे लोकांना 169 रुपये भरून सदस्य होण्याचं आवाहन. ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याकडून सायबर सेलमध्ये तक्रार करण्याचा इशारा. बुलढाण्यातील अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई. मध्य प्रदेशातून बुलढाणा जिल्ह्यात येणारा प्रतिबंधित गुटख्याचा ट्रक जप्त. बुरहानपूर नांदुरा महामार्गावर सापळा रचून पोलिसांची कारवाई. 3 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. नंदुरबारमध्ये तस्करीसाठी साठवलेला सुमारे 3 कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त. म्हसावत पोलिसांची धडक कारवाई. कारवाईमध्ये 3घांना अटक. मद्यसाठा मध्य प्रदेशातून आणल्याचा प्राथमिक अंदाज. चोरी करणाऱ्या 3घांना बुलढाण्याच्या मलकापूर शहर पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे 3 आरोपींना बेड्या. 3,90,000चा मुद्देमाल जप्त. चंद्रपुरात रील आणि फोटोंच्या नादात नागरिक रानटी हत्तींच्या जवळ. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती. हत्ती बिथरण्याची शक्यता असल्यानं जवळ जाऊ नका. वनविभागाचं परिसरातल्या लोकांना आवाहन. पुण्यातील हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात जमिनीखालून अचानक ठिणग्या उडल्यानं नागरिकांमध्ये भीती. जमिनीमध्ये असलेल्या विद्युत तारांमुळे ठिणग्या उडत असल्याचा प्राथमिक अंदाज. प्रशासनानं तातडीनं पाहणी करण्याची स्थानिकांची मागणी. राजस्थानच्या जयपूरमध्ये आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. सरकारी नोकरी आणि कुटुंबाच्या मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी 23 वर्षीय मुलीनंच आईच्या हत्येचा कट रचला. या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत 7 जणांना अटक. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कदमवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान. शिकारीच्या शोधात असताना बिबट्या मध्यरात्री विहिरीत पडल्याची गावकऱ्यांची माहिती. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक गावामध्ये ड्रोनद्वारे शेतजमिनीचं सर्वेक्षण. संतप्त ग्रामस्थांनी सर्वेक्षण करणाऱ्या 3घांना ग्रामपंचायतीत डांबलं. प्रस्तावित विमानतळ आणि वरदफेरो अलॉय प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे सुरू असल्याचा ग्रामस्थांना संशय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 महिन्यांच्या चिमुकल्यानं काचेचे तुकडे गिळले. तातडीनं शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातील काचेचे तुकडे बाहेर काढले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य उपचार दिल्यानं बाळाचा जीव वाचला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यात भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पुणेकरांकडून स्वागत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालख्या पोहोचतात. जल्लोषात स्वागत. पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. गजानन महाराजांची पालखी परळी अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर. परळीतील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखीचं घाटातील मनमोहक दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड. संत तुकाराम महाराजांच्या पालखीवरही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून पुष्पवृष्टी. फटाक्यांची आतिषबाजी करत पालखीचं स्वागत. हा भक्तिमय सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.
अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील कान्हूर गावात हिंदू मुस्लिम एकतेचा अनोखा संदेश. संत निळोबा रायांच्या दिंडीचा हजरत सुन्नी जमात मशिदीकडून स्वागत. मशिदीमध्ये रामकृष्ण हरी आणि टाळबिणेचा आवाज दुमदुमला. मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांची नाश्ता आणि पाणी देऊन सेवा केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेलबर्न क्रिकेट स्टेडियमला भेट. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांची उपस्थिती. ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध बिग बॅश लीग पहिल्यांदाच भारतात खेळवली जाणार. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बनीज यांची मोठी घोषणा. हंगामातील उद्घाटनाचा सामना 12 डिसेंबरला चेन्नईत खेळवला जाईल. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांकडून क्रीडा सहकार्य आराखड्याचं अनावरण.